चला मग पहिलं ताट तुमच्यासाठी. या मग खायला. मस्त आहे ना. चला तर आपलं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आज काय मस्त वातावरण आहे, पावसाचं वातावरण आहे. मग थोडासा पाऊस झाला त्यामुळं आपल्याला काय आवडते मग. चला तर मी दाखवते तुम्हाला काय करायचं म्हणून आपल्याला. हे बघा माझी चालू आहे भज्याची तयारी. कसं वाटते मग आता भजे खायचे मस्त वातावरण पावसाचं असल्यामुळं. चला मग हे बघा मी मटेरियल तयार करून ठेवलेलं आहे. आणि ही मागे मी तुम्हाला दाखवल्या होत्या तांदळाच्या पापड्या करणं चालल्या. आमच्याकडे सांडाया म्हणतात, तुम्हाला सांगितलं होतं मी. तर ते बनवलं मी आता. हे बघा कसं मस्त फुलत्यात, कशा मस्त फुलत्या बघा. नमून गोलू बसवले मी अभ्यासाला. थोडंसं म्हणलं चला मी आवरेपर्यंत तुम्ही काय करा अभ्यास करून घ्या, मग मी करते भजे. मग आज खायचे. नेहमी आपण नाही का पाऊस पडायला लागली की खिचडी भजे खातो, पण आज आम्ही खाणार आहे भजे. चला तर तुम्ही पण भजे आणि हे पापड खाण्यासाठी लवकरात लवकर यायचं. चला मग या लवकर. 2 पापड्या मी तळून घेते आणि मग भजे तयार करते. चला मग दाखवते मी तुम्हाला कसे भजे करायचे. तर तुमच्याकडे कसे करतात कसे नाही ते पण सांगा मला. आता मी सगळं मटेरियल ते टाकून ठेवलं भजे, ज्याच्यामध्ये बेसन भिजवून ठेवलं. 5-10 मिनिटं अगोदर भज्याचं बेसन भिजवून ठेवलं का असे मस्त भजे नरम येतात. त्यामुळं मी हे बघा आता घेते भजे करायला. खा वाटते की नाही बरं मग भजे. असे फेटून घ्यायचे, असं मस्त होते मग. चला तर करते मी आता भजी. गॅस मग पहिले मी स्लो मध्ये केला होता, आता फास्ट मध्ये करते. कारण ते पापड्या तळायच्या वेळेस जरा जळत लाल होत्यात मग म्हणून कमी केलेला होता. आता भज्याचं आहे ना, आता व्यवस्थित करते. चला भज्या टाकणं चालले मी आता. पहिला गरम गरम भज्याचं गाणं खायला या मग. चला झाले की नाही आपले भजे तयार. हे बघा कसा आला कलर भज्याचा. मी कशी भजे करते मी आता एखाद्या वेळेस तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगल. आता मी डायरेक्ट मटेरियल तयार करून ठेवलं होतं आणि टाकतानाच दाखवलं. पण दुसऱ्या वेळेस मी सगळं असं मस्त नरम नरम होते की नाही त्यावेळेस सांगल मी कशामुळं नरम होते कशामुळं नाही. तर आता चला झालेले आपले भजे. तुम्ही म्हणसान कशाचे भजे. मी नाही का हरभऱ्या डाळीच्या बेसनाचे भजे केलेले. मुगाच्या डाळीचे भिजून डाळ टाकली का नाही त्याचे लय मस्त होते. पण मी भिजूच नव्हते घातली डाळ, त्याच्यामुळं मी आता केलेले आहे बेसनाचेच हरभऱ्याच्या डाळीचे. चला म्हणलं आठवण आली पाऊस पडला त्यामुळं मी एकदमच काढलं ते करायला भजे. त्यामुळं मग डाळ एकदम नाही भिजू घालावं लागते थोडा वेळ, त्यानंतर मग करावं लागते. तर आता मी डायरेक्ट बेसनाचेच केले. चला मग झाला आपला बेसनाचा घाणा काढ.